शेळी मेंढी महामंडळाची तुम्ही अवस्था बघताय, तुम्ही एकदा तुमच्या न्यूजच्या माध्यमातून एकदा शेळी मेंढी महामंडळाच्या प्रक्षेत्रांना भेटी द्या. तिथं ती लोकर उत्पादकता एक कक्ष आहे, लोकरीचं वेगवेगळं प्रोडक्ट्स बनवायचं आहे. जावा तिथं भेटी द्या, ती लोकर कुठनं आणते ते विचारा. प्रत्यक्ष मेंढपाळांकडे लोकर खरेदी करता का तुम्ही ते विचारा. मेंढ्यांची संख्या किती आहे ते विचारा. तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार आहे का ते विचारा. तर फार अशी दयनीय अवस्था ह्या महामंडळाची झालेली आहे. धनगर समाजासाठी महामंडळ नाही, पशुसंवर्धन महामंडळ आहे, ते सगळ्या समाजासाठी आहे. हे आता जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आहे गोखलेनगर पुण्याला, त्या महामंडळ धनगर समाजासाठी नाही तर ते सगळ्या समाजासाठी आहे. त्या महामंडळाची पूर्ण अशी दशा केली आहे, दुर्दशा केली आहे सरकारनं. त्या महामंडळामध्ये एक योजना नाही सध्या कार्यान्वित. कुठल्या लसी उपलब्ध नाही तिथं. पहिल्या लसी तर मिळायच्या, आता लसी पण नाहीत, काहीच नाहीत. फार दयनीय अशी अवस्था त्या महामंडळाची आहे. तर सरकार पण त्याच्याकडे पूर्ण गाफील आहे. सरकार काय बघत नाही तिकडे. आणि आपले जे प्रतिनिधी आहेत विधिमंडळात जातात ते देखील याकडे दुर्लक्ष करतात. त्या इमारती फार जुन्या आहेत. ज्यावेळेस स्थापना झाली महामंडळाची तेव्हाच्या काही काही इमारती आज आहेत, निर्लेखन झालेलं नाही, त्यांनी इमारती नवीन झालेल्या नाहीत. मग काय, मग मेंढपाळांना त्या महामंडळाचा काय फायदा आहे? महामंडळ बंद करा ना, एखादा आयोग स्थापन करा. आज सरकारनं गोसेवा आयोग केला, तसा एखादा केंद्राचा केंद्र पुरस्कृत एखादा होऊ द्या ना आयोग मेंढीवर. पण मेंढीतनं असं काही अर्थकारण फिरत नाही का? मग मेंढीतनं अर्थकारण फिरत नाही तर मग काय, तुम्ही जर प्रोत्साहन देणार नसाल तर मग काय व्यवसायाला काय ह्या अर्थच राहणार नाही. मेंढपाळ व्यवसाय मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे.